गुड मॉर्निंग मित्रांनो. आजची तारीख आहे 9 जानेवारी. सकाळचे वाजले 3:57. अर्धी टाकी CNG आहे. आपण CNG भरू आणि आपण आहे घराच्या इथं. आता इथनं आपण निघतोय आणि आपल्या दिवसाची सुरुवात कोण करते बघूया. हे बघा, कधी असं पण घडतं की तुम्ही लवकर निघताय पण तुम्हाला राईड नाही पडत. जसं आज माझ्यासोबत झालं. मी आज 4लाच निघलोय घरापासून, पण आपल्याला फर्स्ट राईड भेटायला 1.25 तास गेलाय. 4:15ची राईड आपण घेतली रिझर्वेशन स्वारगेट बस स्टँडची. बघा, 1 तास 1.25 तास आपला वेस्ट केलाय. इन जनरल आपलं एक ट्रिप होऊन जाते आता सकाळ सकाळ. आता आपली एक ट्रिप स्किप म्हणजे ट्रिपच नाही पडला. एक पडली मुळशी आणि नंतर 2 पडला. एक 70-78 रुपयाची, एक 90 रुपयाची. 5 किलोमीटर पिकअप आणि 4 किलोमीटर पिकअप. सो आपण परत पिंपळ सौदागरला आलो. वाकडपासून फिरून आलो आज. तर आपल्याला राईड नाही. आता नंतर एक रिझर्वेशन आली आणि एक ओलाची आली एअरपोर्टची. तर 194 रुपये. 20 पॉईंट काहीतरी होतं. नाही घेतली. तर आता ही 250 रुपयाची आहे. ही पण रिझर्वेशन 250 रुपये स्वारगेट. ठीक आहे, 17 किलोमीटर आहे. 250 म्हणलं 230 किंवा 240 रुपये आपल्याला भेटतील. तर बघूया. आलोय कस्टमरच्या लोकेशनला. कॉल केला, येतो बोललेत 5 मिनिटामध्ये. 5:15ची आहे. तसं आपण लवकरच आलोय. होतो इथंच उभा. आपण जिथं थांबलो होतो इथं 900 मीटरवरच ही राईड पडली आपल्याला. तर ठीक आहे, बघूया वेळ किती लागतोय. आलोय आपण स्वारगेटला. कस्टमरला सोडलंय. 340 रुपये कस्टमरचं बिल. आपल्याला दिले 240. 100 रुपये उबेर. ठीक आहे, आता इथनं आपण स्टेशन साईडला निघतोय हळूहळू आणि मध्ये राईड पडली तर आपण एक्सेप्ट करूया. व्हिडिओ काढायचं लक्षात राहिलं नाही आपल्याला स्टेशन पासून हिंजवडीची राईड भेटली. जवळपास अर्धा-पाऊण तास गेला आणि तिथं बिल झालं 260 रुपये काहीतरी, 59. आणि तिकडनं आपल्याला फेज 1ला यावं लागलं पार वाकडच्या इथं. तर तिकडनं आपल्याला परत स्टेशनची पडली 191. तिथं परत आपण 10-15 मिनिटं वेट केला आणि तिकडनं मोशीची राईड घेऊन आलोय. 309 रुपयाची. 280 का असं काहीतरी आपल्याला दिलेत. तर टोटल आपल्या 4 राईड झालेले आहेत उबेर. 3 राईड झाल्या वाटतं. 3 राईड उबेर आणि 1 राईड ओला. तर रेट एकदम कमी आहेत. आणि आज पहिल्या राईडलाच आपल्याला 1.25 तास वाट बघावं लागला. आता आपण मोशी चौकात आहे. इकडनं सरळ जातो देहूला, पुढे जातो चाकणला, राईट मारलं की आळंदीला. आता मी इथनं लेफ्ट घेऊन भोसरी साईडला निघतो स्पाईन सिटीला. तिकडनंच आपल्याला राईड पडेल. इकडनं बघू, पडली तर घेऊया, नाही तर आपण सरकतोय पुढं. आपण मोशीमधनं आपण गेलो स्पाईन सिटीला. तिथं स्पाईन सिटी मॉलच्या इथं आपण इडली खाल्ली, अन्न असतो तिथं. तर तिथनं थोडंसं नाश्ता केल्यानंतर पुढं निघलो आणि आपल्याला राईड दिसली 7 का 8 किलोमीटरची, 200 रुपयाची. ती होती मेट्रो स्टेशनच्या इथं. कस्टमरला सोडलं आणि तिथनं लगेचच आपल्याला स्टेशनची पडली. महिंद्रा स्पेस आहे नेहरू नगरला. तिथनं ते कस्टमरला घेतलं खडकीला आपल्याला ट्रॅफिक लागलं. तो खडकीमधनं आतमधनं आपल्याला नेलं आणि परत हायवेला काढलं शिवाजीनगरच्या इथं वाकडेवाडी. तिथनं आपण पुढं कस्टमरला प्लॅटफॉर्म नंबर 6 लावलं. त्यांचं बिल झालं तर 260 रुपये. आणि तिथनं एक अर्धा तास थांबावं लागलं आपल्याला. आणि तिथंच असंच एक जण एजंट आले आपल्याला. एजंट नव्हते जास्त. त्यांनी लोगावच्या माग खेसे पार्क म्हणून आहे, त्यांना तिथं जायचं होतं प्रायव्हेटमध्ये. म्हणजे प्रायव्हेट विचारलं त्यांनी. ओला उबेर जेवढं दाखवते त्यांनी, ते म्हणले ओलाला 250 रुपये दाखवते. म्हणलं ठीक आहे, द्या मला. तर त्यांच्याकडे लोकेशन होतं, त्यांच्या रिलेटिव्हकडे जायचं होतं त्यांना. आणि मिठाई घ्यायची होती मध्ये. तर त्यांना म्हटलं हल्दीरामचं शॉप आहे, तुम्ही इथंच मिठाई काय घ्यायची ते. तर त्यांनी ती मिठाई घेतली आणि आपण निघालो. एअरपोर्टच्या मागनं फक्त 4.5 किलोमीटर होतं गुरुद्वारा कॉलनीमध्ये. तर तिथं सोडलं आणि तिथनं आपण परत मेन रोडला येतच होतो. तर आपल्याला एअरपोर्टची राईड दिसली. 1.1 पिकअप आणि 5.6 किलोमीटरचं ड्रॉप. 6.5 किलोमीटर का 6 किलोमीटर काहीतरी भरलं, 6.5. तर 6.5 किलोमीटरचे 106 रुपये आपल्याला दिले. आता यामध्ये कस्टमरचं आउटस्टँडिंग बॅलन्स होतं. आधी त्यांनी कधी राईड केली असेल आणि पैसे नसतील भरले किंवा काय चार्जेस लागले असतील, तर 240 रुपये कस्टमरचं बिल. 106 रुपये आपल्याला दिलेत. तसे राईडचे दाखवले होते 151 का 141. म्हटलं चला असंही आपण मोकळं चाललोय. तर आता कस्टमरला एअरपोर्टला ड्रॉप केलेत. तर आता इथं 200 कॅब दिसतात आहेत. त्यामुळे मी बाहेर निघलोय. टाइम झालाय 12:48. गाडी चालली 144 आणि 1700 रुपयाचं आपलं अर्निंग झाले. अजिबात मनासारखं अर्निंग नाहीये, कारण राईड भेटायलाच मला 2-2.5 तास माझे असेच गेलेले.
तर त्यामुळं आजचा दिवस म्हणजे व्हिडिओ काढायला चान्सच नाही. चान्स होता पण मूडच लागत नव्हता, कारण अर्धा तास मी राईडसाठी आज वाट बघितलं. सकाळी पहिले भेटायला मला 1.25 तास लागलाय. ठीक आहे, असा एखादा दिवस येत असतो, पण तेच मग व्हिडिओ काढावंच वाटला नाही मला. तरी पण मी आता मोकळा वेळ भेटलाय, सो मी काढतोय. आणि आता मी आज आणखीन एक व्हिडिओ टाकल, ते थोडीशी बेसिक राहील का आता एवढ्या एक 8-15 दिवसामध्ये मला बराच क्वेश्चन यायला लागले ओला उबेर रिलेटेड. तर मी एक त्याची कॉमन व्हिडिओ अशी बनवतो आणि अपलोड करतो. या व्हिडिओ नंतर येईल ती. तर ठीक आहे, आता मी घराकडे निघतो आणि माझा इन्सेंटिव्ह पूर्ण होईल असं वाटत नाही. 5 राईड मला आणखी करायचे आहेत, तर बघूया. छोट्या जर भेटल्या तर ठीक, नाही तर मग आपण घरी निघालो होतो, पण आपल्याला एक छोटी राईड दिसली 8 किलोमीटरची स्टेशनची. घेतली आपण 120, 134, 174 कस्टमरचं बिल झालं. आणि तिथनं आपल्याला एक परत कल्याणी नगरची छोटीशी भेटली 100 रुपयाची. 95 रुपये आपल्याला दिलेत. तर 1934 रुपयाचं काम आपलं झाले. 2 वाजलेत आणि आपल्या 3 राईड आपल्याला आणखी करायचे आहेत. पण आता असा माइंडचा खेळ चालू आहे ना, की करायचं का नाही करायचं. कारण केलंय मी 3 राईड, 3 काड्या CNG राहिलाय. तर डायरेक्ट 1000 रुपयाचा इन्सेंटिव्ह आहे. उद्या पहाटे सकाळी 4 वाजेपर्यंत आहे तो वेळ. आणि आता मी अशा ठिकाणी आहे का, इथे एअरपोर्ट नाही तर मग स्टेशनला गेलो तर तिकडं हे नाहीयेत ट्रेन, कारण मोकळं दिसलं मला. आणि एअरपोर्टला बघितलं तर 100 का 150 कॅब दिसल्यात. तर बघू आता काय करतोय. जातोय एअरपोर्टला, तिकडेच जातो. 2च काड्या CNG खाली बसलाय, 2 काड्या पेट्रोल. तर आता आपल्याला दोन्ही फिल करावं लागणार आहे उद्या. पेट्रोल पण टाकावं लागणार आहे थोडं आणि गॅस पण. तर इथनं आपण विश्रांतवाडी वगैरे साईडला बघू. छोट्या जर राईड भेटल्या आपल्याला 3, पण तेवढ्यात होणार नाही पूर्ण. माझ्या हिशोबाने मला संध्याकाळी काढावं लागेल गाडी, कारण 5च्या पुढं दाखवलंय. 5च्या पुढं जर मी 3 राईड जर कम्प्लीट केलं तर 400 का 500 रुपये इन्सेंटिव्ह आणखी आहे मला तर एअरपोर्टचा. तर बघूया